रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे, आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिवाळा त्रिमूर्तीला, आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. समचरण सरोजम सांद्रलीला बुधाबम, जगन्नहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसीमाला कंजरम कंजनेत्रम, सदय धवलः संविठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. दुसरे चरण संघाची, दुसरे चरण संघाची, जगपादण कथेचा विस्तार, जगपादण कथेचा विस्तार, जगपादण कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा जाणे कथेच्या विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजपम मारुतुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजं वान्यरायुध मुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपाय, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केल्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारू मी आता. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे, आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. विठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे, आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग कैवल्य मूर्ती, ज्ञानाचा सागर, संजीवनी समाधी सोहळा धारण करणारी ज्ञानोबारायाचा अभंग आहे. सज्जनानो, या अभंगातून ज्ञानोबारायानं गुरुकुण भेटलेली साधनेचं प्रतिपादन केलेलं आहे. कोणचं केलंय? जगामध्ये देवाचे हजारो अवतार, बरं का? या जगामध्ये देवाचे हजारो अवतार आहे, पण त्या हजारो अवताराला किंमत नाही. त्यात हजारो अवतारात ते दोन अवतार आहेत, राम आणि कृष्ण. राम आणि कृष्ण असे अवतार आहेत, साजिरे गोजिरे, आणि ते जर तुम्ही धारण केलं
तर तुमचा आपोआप संसार सुखाचा होणार. संसारातलं बंधन तोडायचं असेल तर या 2 नामाचं भजन करा. एका साधकानं विचारलं ज्ञानोबा रायाला की ही गोष्ट तुम्ही आम्हाला पठवून देतात, हे आम्ही पक्क कशा तर सज्जनानं गुरुचं चिंतन केलं आणि सांगितलं हे मी तुम्हाला सांगत नाही, मी त्या राम नामाची माळा मी स्वतः जपते. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा हृदयी जिवाळा स्त्रीमूर्तीलाया. मी कशामुळे सांगितलं की माझ्या गुरुनं दिलेला मला अनुग्रह मी तुम्हाला पटवून सांगितलेला आहे. माझ्या बुद्धीचं मी काहीच सांगू शकत नाही, कारण संसार ज्याला या संसारातलं बंधन तोडायचंय त्या साधकाने या 2 नामाचं भजन करा, नक्की संसार सुखाचा होणार. विठाला श्री क्षेत्र त्रिवेणी संगम वन मारुती इंजेगाव धारा डिगोळ धामोनी आणि देशमुख डिगोळ बरोबर आहे. या सर्व त्रिवेणी संगमाच्या एकत्रीकरणामुळं श्री क्षेत्र त्रिवेणी संगम वन मारुती या पवित्र ठिकाणी बजरंग बलीच्या दरबारात गेल्या किती वर्ष यंदा गेल्या 16 वर्षापासून सज्जनानो या सर्व समस्त गावकरी मंडळानं एकत्रित येऊन इतकं सुंदर आणि इतकं देखणं लाजील असं परमार्थिक कार्य हातात घेतलेले. म्हणून मला वाटतं एकदा ह्या सर्व गावकरी मंडळाच्या नावाने टाळी वाजली पाहिजे. परमार्थाला पाणी घालायचं काम करतात हे सर्व मायबाप मंडळ. आणि मी असं सांगेल दादांनो, जगामध्ये सर्व देवाचा जय जयकार केला जातो. गावातलं आराध्य दैवत असतं बजरंग बली. इकडे लक्ष द्या, गावातलं आराध्य दैवत असतं बजरंग बली. लोक निस्ते बजरंग बली मध्ये दारात जाऊन नमस्कार करतात, पण कुणी कौतुक करतं का नाही मला माहित नाही. पण या गावकरी मंडळानं सीमेवर विराजमान असणारं दैवत आपलं आराध्य दैवत म्हणून त्याचा सण तुम्ही साजरी करतात. काहीतरी तुम्ही पुण्याची पावती घरी घेऊन आलेला आहात. आणि इतकं सुंदर, इथून बरेच गाव दूर असून सुद्धा घर सोडून तुम्ही इथं येऊन दादानो हा आनंद लुटतात. मला असं सांगायचंय, नक्की तुमच्या संसारामध्ये संतती संपत्ती ऐश्वर्य संपन्न या बजरंग बलीच्या आशीर्वादाने प्राप्त होणार. विठ्ठल ज्ञानोबा आणि तुकोबाच्या सज्जनानो एकत्रीकरणामुळं, सर्व असणाऱ्या ग्रामस्थाच्या एकत्रीकरणामुळं, सर्व तरुण तडफदार मित्रमंडळाच्या एकत्रीकरणामुळं, गावातील जानकर मंडळी असतील, टाळकरी मंडळी असतील, वादनाचार्य मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, या सर्वांचं एकत्रीकरण माता भगिनी पुरुष वर्ग जाणते परमार्थिक सर्व एक माईच्या पात्रासारखं येऊन इथं पाणी घालतात. या सर्वांचं सौंदर्य असल्यामुळे एकत्रीकरणामुळे या कार्यक्रमाचं सौंदर्य. विठाला इवाले सरोप लाबियले द्वारे त्याचा बिलू गेला गगनावरी, त्याचा बिलू गेला गगनावरी. त्याचा वेलू गेला गगनावरून, त्याचा वेलू गेला गगनावरून. इवाले सरोप लाबियले द्वारे त्याचा बिलू गेला गगनावरी, त्याचा बिलू गेला गगनावरी. वर्षापासून तुमचं या वर्षीचं 17वं वर्ष. या 17व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना मला वाटतं पहिल्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प आजचे कीर्तनाचे यजमान आदरणीय आमचे महादेव अप्पाराव कराड बरोबर आहे, सांगत जा चुकलं
आजची कीर्तनाची यजमान आहेत. पहिल्या दिवसाचं कीर्तन रूपी सेवा त्यांच्याकडून माझ्याकडे आले निसते, त्यांच्याकडून नाही आलं तर समस्त या ग्रामस्थ समस्त गावकरी मंडळाने सुद्धा ही सेवा दिलेली. त्याचे यजमान असणारे आमचे आदरणीय महादेव आप्पाराव कराड यांना सुद्धा मी मनोभावी वंदन करतो. तुम्ही सर्व असणारे श्रोते वर्ग तुम्हालाही धन्यवाद देतो. सज्जनानो, या दोन्ही मृदंगाचार्याचे काही नाव मला पाठ नाहीत, पण मूर्त्या खास आहेत बरं. ब्रह्मदेवानं अशा घडविल्यात. महाराज तुमच्या पाया पडून सांगतो गड्या, तुम्ही आतापर्यंत किती कीर्तन ऐकलेत मला काही सांगता येणार नाही. नामदेव बरोबर आहे का महाराज नाही? फड आहेत ते. हा? नामदेव महाराज फड. हे हरिभक्त परायण नामदेव एकदम सुंदर नामदेव महाराज फड. हो. हलकट कोणी टाळी वाजू नका, जोरात वाजू. हा, आणि यांचं नाव वैभव महाराज कराड. हा वैभव महाराज कराड. वैभव महाराज कराड. वाजवा टाळी. तुम्हाला मी खरं सांगू का, तुम्ही डोके फ्रेश ठेवा. मी काय सांगतो ते ऐका. अशा मूर्ती घडविताना देवाला सुद्धा विचार करावा लागतो. काही माणसं मोकार जन्माला येते, मरेपर्यंत दादानो केसाच्या टोका इतका सुद्धा ते परोपकार करीत नाही. त्याला माणूस म्हणायचं का हो? महाराज, इथं माझी आई बसलेली, तुम्ही पुरुष वर्ग बसलात, काय माईनं पुण्य केलं असेल असे हिरा पैदा केलेत. आज जगभर यांचा मृदंगाचा धुन्या समाजाला ऐकायला भेटतो. धन्य त्याची माय प्रसवली, असं पवित्र कुळामध्ये आणि पवित्र योग्य वेळी हा प्रसंग त्यांच्या जीवनात घडला. म्हणून असे हिरे या पृथ्वी तलावर देवानं पाठवून दिले. विठाला कौतुक तर केलं जातं दादानो. आणि तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो, जो योग्य माणूस असतो शास्त्र त्याला मान्यता देत नाही. शास्त्र त्याला मान्यता देत नाही का? कितीही मोठं काम करा त्याला मान्यता भेटत नाही. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, हे ज्या कुळामध्ये जन्माला आले, ज्या माईच्या पोटी जन्माला आले, मात्र त्या माईचं कौतुक केल्याशिवाय शास्त्र राहत. प्रसवलित या प्रसवलित या प्रसवलित या कुळाचा उद्धार. प्रसवलित या प्रसवलित या कुळाचा विचार. प्रसवलित या प्रसवलित या कुळाचा उद्धार. प्रसवलित या प्रसवलित या प्रसवलित या कुळाचा उद्धार. योग्य वेळी भेटलं दादानू. इकडे लक्ष द्या माझ्या आई. आई कुणाला म्हणायचं? आजच्या जमान्यामध्ये इतकं जमाना लोक म्हणते सुधरले नाही, बिघडले. बाबा हो, लोक म्हणते जग किती पुढे गेलंय, जग किती पुढे गेलंय. जग पुढे गेलं नाही, जग डुबत चाललंय.
जुन्या काळातला इतिहास डोक्यात आणा. काय जुन्या काळातलं वैभव होतं महाराज. जुन्या काळातला माणूस खोटं बोलायला सुद्धा घाबरत होता. आता मिनिटाला सेकंदाला खोटं बोलतो हे वाईट वाटतं दादा. आता बोलणं कशावर चालू हे लक्षात घेऊन ऐका. जुन्या काळातलं वैभव काय भारी होतं दादा. हो, जुन्या काळातलं सांगतो. ज्या माईच्या पोटी संत भगवान बाबाचा जन्म झालाय, उगत संत माईच्या पोटी जन्माला येत नाही. प्रसवली तया कुळाचा उद्धार. प्रसवली शास्त्र काय सांगतं. ए आई तू एक तर नामधारकाला जन्म दे. ए आई एक तर तू संताला जन्म दे. ए आई एक तर तू दात्याला जन्म दे. तुला जर या समाजामध्ये चांगला पुत्र पैदा जर करायचा नसेल ना तर तू तशी राहा. तशी राहा, तशी राहा. पण असा पुत्र पैदा करू नको की उद्याच्याला तुमच्या मानाखाली जातील आणि समाज त्या लेकराकडनं बोट करता तुझ्याकडं बोट करतील. असा पुत्र पैदा करू नको. तू माय व्हायचं शिक. ऐका मावले हो, माय कशाला म्हणायचं. राक्षसाचं कुळ होतं. कुणाचं. रावणाकडनं का जाऊ आपण, हिरण्यकश्यपूकडं जाऊ. राक्षसाचं कुळ होतं. माझ्या राज्यात जर कुणी नारायणाचं नाव घेतलं तर त्याचा मृत्यूदंड त्याला दिला जाईल हे त्याचा वचन होतं महाराज. पण खरं सांगू का, जिथं दादानो नारायणाच्या नावाला जर घ्यायचा अधिकार नाही, पण तिथंच देव दादानो खरी परीक्षा घेतो. ईशान्य माणसं आहे. हो, एखाद्या घरामध्ये दादानो हिंसा होतच नाही. त्या घरामध्ये पाप होतच नाही, नवल नाही, अजिबात नवल नाही. पण ज्या घरामध्ये पाप कर्म होऊन संप्रदायाची जोड भविष्यात होते हे नवल आहे. ऐका, माझ्या राज्यात कुणी देवाचं नाव घेतलं तर त्याला मृत्यूदंड आहे हे हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं. पण ऐका महाराज, त्याही कुळामध्ये महाराज एक गोड कैरी पैदा झाली. त्या गोड कैरीचं नाव आहे भक्त प्रल्हाद. फळते निर्फळ हरिवीण हरिवीण फळते निर्फळ हरिवीण हरिवीण फळते निर्फळ हरिवीण फळते निर्फळ धन्य माय व्याली सुकृताचे फळ फळते निर्फळ आणि हे मला तिकडच जायचंय, लक्ष देऊन ऐका बर का. हा, राक्षस कुळामध्ये राक्षस कुळ होतं दादानो. इकडे लक्ष देऊन कीर्तन ऐकलं पाहिजे. हो, राक्षस कुळ होतं. मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला, लक्ष द्या महाराज. बीज पेरताना सुद्धा शुद्ध पेरलं पाहिजे. काय होतं बघा, थोडस भागवतामध्ये जाऊन पुन्हा आपल्या मुद्द्यावर येऊ. पहा तुम्ही. हो, आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी हिरण्यकश्यपूनं प्रतिज्ञा केली की जो कुणी माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घेईन त्याला मृत्यूदंड दिला जाईल. पण भविष्य काळामध्ये दादानो नागकन्येशी विवाह होतो हिरण्यकश्यपूचा. त्या नागकन्येचं नाव असतं कयात. पण महाराज काय होतं, प्रल्हादाच्या आधी 3 पुत्र मूर्ख जन्माला येतात. पण ज्यावेळेस प्रल्हादाची वेळ येते ना त्यावेळेस काय होतं, हा म्हणतो मला जप करायचा आहे आणि मला मोठं पद घ्यायचं आहे.
पत्नी होती दादांनो. प्रत्येक स्त्रीच्या पाया पडून सांगतो, तुम्ही आई आहेत, तुम्ही या जगाची नारी आहेत. माणसानं दादांनो काय केलं पाहिजे, जिथं दादांनो गलत कार्य चालू आहे किंवा सुरापान चालू आहे, गलत व्यवहार चालू आहे, तिथं त्या स्त्रीनं विवेकाची प्राप्ती करून घ्यायची आणि त्या घराला मंदिर बनवायचं काम करायचं. कन्या होती दादानो ज्या कुळामध्ये सून म्हणून आली, बर का, ज्या कुळामध्ये सून होऊन आली, आता त्या कुळाचा उद्धार करायचा आहे. ऐका, पती चाललेला आहे जपाला. जाताना मालकाची आरती केली, मालकाला गंधाचा टिळा लावला आणि सांगितलं, मालक येऊ गे जप साधना करा न वापस या. हे जप करायला अरण्यात गेलं आणि एक आंब्याच्या झाडाखाली बसलो. आंब्याच्या झाडाखाली बसलो, ब्रह्मदेवाय नमः म्हणणार तितक्यात दादानू देवाचा पार्षद पोपटाच्या रूपात येऊन याच्या कानात काय म्हणला माहिती का? याचा जप चालू होता अमरत्व घेण्यासाठी, आणि ते कानात येऊन म्हणलं, हे म्हणायचा ओम ब्रह्मदेवाय नमः, कानात पोपट येऊन म्हणायचा नारायण. महाराज कोई माणसाला देवाचं नाव घ्यायचं म्हणलं की चांडाळ किती. अशा पुत्राला तुकाराम महाराज म्हणतात याली कुराडीचा दांडा. काहीच उपयोग नाही. उपजला काळ लावी कुळासी विठाळ. नसतं जन्माला आलं तर बरं झालं असतं. पण महाराज काही भाग्यवान स्त्री, हिनं पती जपाला लावला पण कानात विष्णूचं नाव आलं नारायण. तळपायाची मुंगी मस्तकाला गेली आणि एका हातात दादानो हत्यार घेतलं आणि त्या झाडाचा फाटा तोडून टाकला. पक्षी उडून गेला, धावतच आला, पाय आपटीतच घरी आला. पती आल्या बरोबर दादानो पतीचा चेहरा क्रोधात दिसला. पण प्रत्येक पतीची जी पत्नी असते तिला पतीचा सगळा ताना चुना कळलेला असतोय. आता क्रोधायमान झालेल्या पतीला शांत कसं करायचंय त्या काय तुला माहित होतं. तिनं आरतीचं ताट आणलं, सुंदर पैकी पतीचं दादानो आरती पूजा केली, पाय धुतले आणि पतीला दादानो पाटावर बसवलं. 5 पक्वानाचं जेवण वाढलं आणि जुन्या काळामध्ये दादानो पती जेवत असताना पत्नी पतीच्या ताटापाशी असायची. आता कसं आहे, आता घरी यायच्या आधीच बिचारी जेवून तिला काय पडलंय धोरण होय. पहिल्या काळामध्ये दादानो पती जेवत असताना, स्त्री पती जेवत असताना पंखा करायचं काम करायची. पतीच्या ताटात माशी पडल, पतीला त्रास होता कामा नाही. आता गेलं रे दादा, आता गपची फेलाच म्हणावं लागतंय. हे भाजीचं पातीलं कुठं आहे? ती चादरीतून म्हणती किचनच्या खालच्या वाट्यावर आहे. बर बर, भाकरीचं टोपलं तिकडे. हे यार जरा मधीच पागल होऊन जात, ह्याची हिंमतच होत नाही का? दुनिया बिघडली, किती बिघडली. प्रत्येकाला त्याचा हिशेब आहे, मला तिकडे जायचं नाही, मला मुद्द्यावर यायचंय. पत्नीनं पतीचा चेहरा पाहिला, कसा दिसला? क्रोधात दिसला. पण प्रत्येक पत्नीला आपल्या पतीचं सर्व माहित असल्यामुळं तिनं डोकं लावलं. डोकं लावायचं शिका योगी वेळी माणसं. काय डोकं लावलं? तिनं विचार केला, माझा पती तपाला गेलता पण वापस आलाय, नक्की माझ्या पतीच्या विरोधात कायदा झालाय. आता मला काहीतरी डोकं लावावं लागेल. हा मौका माझ्या जीवनात पुन्हा प्राप्त होणार नाही. काय डोकं लावलं? पतीचं सुंदर कौतुक करायला सुरू केलं. मालक जाताना मला जप करायला चालले. हो, मग जप करायला गेल्यानंतर काय झालं? काय नाही म्हणलं, मी एक आंब्याच्या झाडाखाली बसलो. जेव्हा मी साधनेला बसलो त्यावेळेस एकच झालं, एक पोपट आला माझ्या कानामध्ये आवाज केला. कशाचा केला? जाऊ दे म्हणले, काय नाही, एक पोपट आला. नाही म्हणली, सांगा ना, किती तुम्ही बोलत असताना गोड वाटतंय. मला असं वाटतंय माझे दोन्ही कान तुमच्या शब्दाकडे, तुम्ही बोला. काय म्हणला पोपट? काय नाही म्हणला, माझ्या वैर्याचं नाव घेतलं. तुमचा वैरी कोण? आता हिला काय माहिती तुमचा वैरी? अगं तू नाही का विष्णू? विष्णू कोण? तो नाही का नारद भजन करीत? कुणाचं भजन? तो नाही का नारद भजन करीत? अहो पण भजन करतो कुणाचं? म्हणले त्या नारायणाचं. कुणाचं? नारायणाचं. बस ह्या शब्दाला अंडरलाईन करा. कोणच्या? नारायणाचं. वा वा वा. सत्वर उच्चार. एकच मिनिट, मी तुम्हालाच म्हणायला होतो, माझ्या तिथं गेलं की म्हणा, बरं का, समजून घ्या बरं का. महाराज नारायण पुन्हा म्हणले
नारायण, हा नारायण तुमचा शत्रू कशावर? मग अगं माझा शत्रू आहे, माझ्या भावाचा तो शत्रू आहे, त्यानं मारलं माझ्या भावाला म्हणून तो सुद्धा माझा शत्रू आहे. एवढ्या नाही थांबलं. जेवत असताना दादानो 21 वेळेस नारायण पत्नीनं पतीच्या तोंडातून उच्चारण करून घेतलं. हे झालं जेवताना 21 वेळेस. पानाचा इडा देताना 15 वेळेस. 21 आणि 15 घरी गेलो लावा तिथं 15 वेळेस. आणि उरलेलं जेवढं आहे का झोपीच्या आधी गप्पा मारीत 108 वेळेस हरी उच्चारण करून घेतलं, नारायण उच्चारण करून घेतलं. आणि त्याच रात्रीला शुद्ध बीज कयादूच्या उदरात पेरल्या गेलं. म्हणून सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, 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 सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवाला चला कृष्ण दाता, उद्धवाला चला कृष्ण दाता, उद्धवाला चला कृष्ण दाता. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. उद्धवाला चला कृष्ण दाता, उद्धवाला चला कृष्ण दाता, उद्धवाला चला कृष्ण दाता. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. योग्य काळ आणि योग्य वेळ मनुष्याच्या जीवनामध्ये पुत्र संततीच्या टायमाला जर वेळ आणि काळ योग्य असेल तर पुत्र संतती गोड पैर भक्त प्रल्हादासारखी जन्माला येते. कोणची गोड कैरी दादानो? कशामुळं झालं? देवाचं नाम इतकं श्रेष्ठ आहे दादानो, देवाचं नाव इतकं श्रेष्ठ आहे. पापी माणसानं सहज जरी नाव कानी जरी पडलं तरी त्याचा उद्धार होतो. तर ह्यानं तर तोंडातून ह्या स्त्रीनं तर आपल्या पतीच्या मुखातून उच्चारण करून घेतलं. म्हणून ज्ञानोबारायाला लिहावं लागलं सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला दला कृष्णदाता. ज्ञानोबाराया पण हे कशाच्या जोरावर? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना कोण करी? पुत्र संततीला सुद्धा दादानो योग्य काळ वेळ आणि नाम लागतं. आणि हेच त्यांना उच्चारण केलं. म्हणून प्रल्हादासारखं रत्न दादानो ज्या कुळामध्ये देवाचं कधी भजन केलं जात नव्हतं, पण त्याही कुळामध्ये माझ्या देवानं एक भक्त पैदा केला आणि त्या कुळाचा उद्धार केला. विठ्ठला नामाची ताकद दादानो आघात, इतकी ताकद आघात. आणि तुम्हाला खरं सांगू का महाराज, हो, जीवन जर कलियुगामध्ये जगायचं असेल तर माणसानं सावध जगलं पाहिजे. जुन्या काळातली गोष्टी वेगळ्या होत्या. जुन्या काळामध्ये दादानो माणूस पाप करायला घाबरत होता. हा, पुण्यावर त्याचं जास्त लक्ष असायचं. आता भरपूर पुण्य करतात पण वेळ भेटत नाही माणसा. भजन कीर्तन समाधान कशात हे माणसाला कळत नाही. माणूस विचार करतो फक्त या मंडपापुरताच विचार करतो, घरी गेला की दुसराच विचार डोक्यात आहे. म्हणून केलेल्या साधनेचा परिणाम त्याच्यावर पडत नाही. विठाला
सांगतो महाराज, आपण ज्या साधकाचा अभंग घेतलाय ती काही साधारण नव्हती महाराज. च्या पाया पडून सांगतो, ज्ञानोबरायाचा अभंग आजच्या सेवेसाठी प्रथम दिवस आहे. नामाचंच महत्व सांगायचंय. अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला ज्ञानोबरायाचा अधिकार सांगतो महाराज. ज्या ज्ञानोबरायांचा अभंग घेतला, या ज्ञानोबरायांच्या अभंगाची तर भूमिका पाहू, पण दादांनो त्यांनी केलेल्या क्रांतीचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. 22-23 वर्षाच्या तरुणाच्या पाया पडून सांगतो मायबापांनो, हो, या जगात तुम्हाला देवानं जीवन दिलंय. या जगात तुम्हाला देवानं जीवन दिलंय. संघर्ष माणसाच्या मुठीत पाहिजे आणि बुद्धीमध्ये कावरं वादळ पाहिजे. तेव्हा या जगामध्ये तुम्ही क्रांती करायच्या लायकीचे होऊ शकतात दादा. हो बघा तुम्ही दादानो, या देशामधली क्रांती पहा. कोणत्या तरी मातेच्या पुटी दादानो चांगला देशभक्त जन्माला येतो. कोणत्या तरी मातेच्या पुटी दादानो कौतुक करायसारखा हिरा जन्माला येतो. किती मोठं कौतुक केलं जातं संत भगवान बाबाचं. किती मोठं कौतुक केलं जातं संत वामन भाऊ महाराजांचं. किती मोठं कौतुक केलं जातं या देशात पैदा झालेल्या मोठमोठ्या हिऱ्याचं दादानो का केलं जातं. यांना दादानो झोप नावाची वस्तू त्यागलेली असते. संघर्ष नावावर त्यानं हे जीवन अर्पण केलेलं असतं. आजकालच्या तरुणाला जर थोडं बोलायला गेलं तर राग येतो. आणि तुम्हाला एवढं सांगतो महाराज, जगात कुणी कुणाला बोलत नसतं आणि कुणी कुणाला मोकार बी बोलत नसतंय. आपल्याला जर एखादा माणूस बोलला, तुमची चूक त्याला दिसली तेव्हा तो बोलला, हे डोक्यात ठेवा. राग मानू नका महाराज. आता मी इथं कीर्तन करतोय पण माझा माग एक कासरा बर का टाळकरी. हो मी आता माझं नाही म्हणलं तरी बर का 33 वर्षाचं वय. 33 वर्षात पण मी ज्यावेळेस 5 वर्षाचा होतो ना तेव्हापासून मी मामाच्या संगतीत आहे. मामा म्हणजे चोले बाबा. चोले महाराजाची मला शिकवण आहे बाबा. आणि मी तुमच्या ही आता हे 2 माझे जिवलग मित्र, हे 2 पोर आहेत, 2 तरुण आहेत का नाही. यांचं तुम्हाला कौतुक वाटतंय का नाही. पण मी मायबापानं खरं सांगू का, माझी आई भोळी होती. महाराजांची मोठी बहीण भोळी होती म्हणजे माझी आई. भोळी किती असावं बरं. तिला भाकरी सुद्धा दादा येत नव्हत्या. भाकरी येत नव्हत्या माझ्या आईला. लेकरं आम्ही उपवासी राहायचो. आम्हाला शेजारनी कोण भाकरी करून घ्यावं लागत होत्या. भोळी माझी आई होती. पण बरं का महाराज, इतक्या ओव्या ती संत भगवान बाबा ज्ञानोबराया आपल्या चोले बाबावर ओव्या गायची. ती भगवान बाबाची मोठं कौतुक करायचे. सावर गावात आनंद झाला, पाटील तो बाजी कौतिका आईला. भगवान बाबा पुत्र जन्मला, जसा सूर्याचा प्रकाश पडला जुबाळा जुजू. जसा सूर्याचा प्रकाश पडला जुबाळा जुजू. सके 1818 वर्षात कृष्ण पंचमी श्रावण मासात. तिसरा सोमवार बाई धरीत, तिच्या उदरी अवतरले संत जुबाळा जुजू. तिच्या उदरी अवतरले संत जुबाळा जुजू. ही गाणे गात असताना रस्त्यानं जाणारे माणसं उभा राहायचे का, उभा राहायचे. काय माऊलीला आवाज दिला. ती माझी माय ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी चिमीटभर पीठ नव्हतं आमच्या घरात पिंडदान करायला. मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय, नारदाच्या गाजो खोटं नाही. माय माझी फक्त मरण पावली, खिशात पैसा नव्हता. परिस्थिती मामाची बिकट होती, तुम्हाला माहिती सगळ्याला, इथल्या सर्व भाविक. पण त्या मामाचा शब्द मोडला नाही आतापर्यंत. आज बी त्यांचं कौतुक आणि आज बी त्यांच्या शब्दाचं पालन मी करतोय, म्हणून मी इथं आहे. विठ्ठलाय नाचा तरी महाराज
कुणावर दादानो संबंध असला पाहिजे, हक्क असला पाहिजे, बोट केलं पाहिजे. तू कुणामुळे एवढा झाला, यांच्यामुळे एवढा झाला. तो दुसऱ्याचे काम कौतुक करतो, पर उपकाराची जाणीव ठेवतो, त्याला दादानो संत म्हणतात. माझ्या ज्ञानोबारायानं कोणता पर उपकार केला महाराज? मला मुद्द्यावर यायचंय. माझ्या ज्ञानोबारानं काय केलं महाराज? हो, जनतारावया हरी पाठवाला, रसय भरिला संजीवनी. जनतारावया हरी पाठवाला, हरी पाठासारखं ग्रंथ तुम्हाला दान दिला. माऊलीनं सांगितलं सगळ्या तरुणाला, नाचायचंय तर माझ्या ज्ञानोबारायाच्या हरिपाठात नाचा. रोग कुठला होणार नाही, पण नाचत नाचत एक म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही हरीचं नाम चिंतन करा. परिणाम काय होईल? हरीचं चिंतन केल्यानंतर अटॅकचा झटका येणार नाही, अटॅकचा झटका येणार नाही, साखर नाही, बीपी नाही, शुगर नाही, कुठल्या प्रकारचा रोग. कारण शास्त्र सांगतं दादानो, तुका म्हणे पापे जाती संताची जपे. म्हणून तुमची वाणी वाहेर ती लावू नका. बसल्या जागेवर माझ्या माऊलीचा आणि माझ्या आईच्या पाया पडतो. हो, तू आई व्हायचं शिक. माझ्या 5 वर्षाच्या लेकराला आईनं ज्ञानोबारायाची एक तरी ओवी दररोज उच्चारण करायला लावायची. एक तरी ज्ञानोबारायाच्या हरिपाठातला एकच अंक म्हणायला उद्या दादानो. माझ्या ज्ञानोबाराया त्या लेकराच्या बुद्धीमध्ये प्रकाश टाकल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला सगळ्या आईच्या पाया पडून सांगतो, माझे ज्ञानोबाराया किती मोलाचे आणि किती मोठे ते सांगतो. ज्या वेळेस आईच्या पोटामध्ये गर्भधारणा चालू होते, लक्ष देऊन ऐका, त्यापासून आई 9 महिने 9 दिवस सावध पाहिजे महाराज. रिमोट नाही हातात आलं पाहिजे, मोबाईल नाही हातात आला पाहिजे. काय आलं पाहिजे हातात? पोटात पोरग लहानाचं मोठं होत असल्यावर त्या माईनं बुद्धीचा वापर करायचा. आणि माझ्या ज्ञानोबारायाचा हरिपाठ किंवा ज्ञानेश्वरी मांडीवर घ्यायची. एक बोटानं ओवीचा अर्थ डोक्यात घ्यायचा, ओवीवर बोट फिरवायचं आणि उजवा हात माईनं पोटावर ठेवायचा. गॅरंटीनं सांगतो, जी माय असं करीन ना, तिचं होणारच आहे पुत्र ते नक्की ज्ञानोबारायासारखं ज्ञान मूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे. बघत कोण बांधलेले असते आजोबानं ज्ञानेश्वरी, पानं झिरझिर झाले तरी पोटचं पोरग ज्ञानेश्वरी उघडीत नाही. वाईट वाटतं दादानो, काय त्या ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलंय. डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी महाराजांची 1 तास तुम्ही ज्ञानेश्वरी ऐका. त्या वाघानं 21 वर्षाचे असताना पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली ती पाठ. आणि मला तर असं कौतुक वाटतंय, खरं सांगू का महाराज, भगवान बाबाच्या गादीवर नामदेव शास्त्री आले तर नामदेव शास्त्रीची प्रतिज्ञा, ज्ञानोबारायाचं मंदिर भारतात नसेल असलं मंदिर भगवान गडावर व्हायलंय. काम करणाऱ्या माणसाचं कौतुक केलं जातं. माझे ज्ञानोबाराया किती मोलाचे आणि किती मोठे. त्या ज्ञानोबारायानं जगाला सांगितलं, दादा पीठ नव्हतं रे लोकांना, आम्हाला वाटलं पीठ नव्हतं वाढलं पीठ. वरच्या गलीला ज्ञानोबाराया गेले, लोकांना झोळी फाडून दिली आणि पुन्हा एक शब्द वापरला, काय संन्याशाची पोरं आहेत. हो, आणि काय वाईट बोलले महाराज, इतके वाईट बोलले. लेकर पैदा केले पण माय बाप एवढे धोरणात नव्हते असे लोक बोलत होते. ज्ञानोबाराया ज्ञानाची मूर्ती होती महाराज. त्या ज्ञानाच्या मूर्तीला राग आला आणि ताटी बंद करून माझी माऊली रडत बसली. आणि त्याच माऊलीनं दादानं रडणं घेतलं नाही, मनात विचार केला. कारण काही जण बरेच जण भावार्थ अलग सांगतात, पण माझा भावार्थ जरा वेगळा आहे. कसा ते सांगतो. ज्ञानोबाराया जगाचं ऐकून ताटी बंद करून बसू शकत नव्हते. पहिला मुद्दा हा. कारण ज्ञानोबारायाला आदी शक्ती मुक्ताबाईचं कौतुक या जगानं ऐकावा म्हणून ज्ञानोबाराया ताटी बंद करून बसले. पाण्याला गेलेली मुक्ताई आली. रडणाऱ्या ज्ञानोबारायाला मुक्ताई म्हणती, दादा ओ दादा, संत जेने व्हावे जग बोलणे सुसावे.
तरीच अंगी मोठे पण तया यातना कठीण. दादा तुमची बहीण या नात्यानं बोलते, माय मिली बाप मेला, आता ह्या मुक्ताईला तुमच्याशिवाय कोणी नाही. पण दादा खरं सांगू का दादा, हो, लिकीची जात फक्त आईपाशी तिचं सुख आणि दुःख मांडू शकते. दादा माझी तर माय मरण पावली आणि माझ्या जीवनातले तुम्ही मायबाप आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही बाप आहात, तुम्ही कृपावंत आहात. मी ही मुक्ताई तुम्हाला विनंती करते दादा, हो, हे समाज बोलणार दादा काय चांगलं काम करीत असताना माझ्या दादांनो, माझ्या मायबापांनो, माझ्या तरुणांनो तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही चांगलं काम डोक्यात घ्या. समाज पावला पावली तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, कारण समाजाचा हे दोष आहे. पण शहाण्या माणसानं समाजाकडे पाहायचं नाही, त्यानं त्याचं काम करणं हे त्याची श्रीमंती. विठाला म्हणते दादानो, तोंडातली जर जीभ दातानं चावली तर कुणी दगड घेऊन दात पाडीत नाही दादा. जीभ दाताने चाविली कोणे बत्तीसी पाहिली, कोणे बत्तीसी पाहिली, कोणे बत्तीसी पाहिली. जीभ दाताने चाविली कोणी बत्तीसी पाडिली, कोणी बत्तीसी पाडिली पाडिली, कोणी बत्तीसी पाडिली, कोणी बत्तीसी पाडिली, कोणी बत्तीसी पाडिली. तसं तसं आहे, कुणी दगड घेऊन दात पाडीत नाहीत. पण मी तुमच्या पाया पडून सांगत आहे, ज्ञानोबारायानं ज्ञानोबारायाला जाग केलं महाराज. माणसाची शक्ती असती नारी, प्रत्येक पुरुषाची दादानो शक्ती नारी असती, आहे की नाही. आणि नारी दादानो बिघडल्यानंतर दादानो, हो, ज्ञानोबाराया खचत चाललेले मुक्ताईला दिसलं आणि त्या मुक्ताईनं ताटीच्या अभंगातून ज्ञानोबारायाला दादानो उपदेश केला. महाराज कोण आहेत तुम्ही, कोण म्हणता, कोण आहेत तुम्ही? योगी पावन पावन मना योगी पावन योगी पावन मनाचा, विश्वरागे झाले रुसल्याला ज्ञान जाग केलं मुक्ताई म्हणती. तुम्ही असे उठणार नाही दादा,
शहाण्या माणसाला जाग करण्यासाठी शहाण्या माणसाचं पहिलं कौतुक किंवा स्तुती केली जाते. स्वतः मुक्ताई म्हणली, दादा योग्य आहात तुम्ही ह्या समाजाचे. योग्याची संपदा त्याग आणि शांती आहे. माणसाला राग नाही आला पाहिजे महाराज, शीतल पाहिजे माणूस. हो, सतत माणसाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे, क्रोध नाही आला पाहिजे. आणि तुम्ही या जगाची तर माऊली आहात, आई आहात. आणि तुम्ही असे रुसून बसल्यावर या जगाचं कोण कल्याण करणार आहे? म्हणून ज्ञानोबारायाला मुक्ताई म्हणती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढाच नाही, तुम्ही तरुण ईश्वतारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ऐका माझ्या दादानो, ताटी उघडल्या गेली, आपल्या मुक्ताईला हृदयाशी जागा दिली. काय म्हणले ज्ञानोबाराया, मुक्ताई कुठं शिकली? घरातच माणूस असतोय आपल्या लायकीचं, पण आपल्याला किंमत कळत नाही. हो, नाही कळत. कुठं शिकलीस? इकिरी भाषेत म्हणली. काय रे दादा, तुझ्याकडूनच शिकले. विठाला 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 विठाला. दादानो लोपलं ज्ञान होतं ते दादानो. हो, लोपले लोपले ज्ञान जागे, घेतले राती कोणे. लोपले ज्ञान जागे, घेतले राती कोणे. अवतार पांडुरंगा, तव ठेविले ताणे. अवतार पांडुरंगा, नाव ठेविले ज्ञानी. आरती गणराजा, महादेवाला देवा. देवीची गारू सांगता, वेदाला मागा. इकडे लक्ष द्या. किती गोड उपयोग केला महाराजांनी. त्या ज्ञानोबारायनं पहिल्यांदा हरिपाठ तयार केला, ज्ञानेश्वरी तयार केली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. महाराज ज्ञानोबारायाचं ज्ञान आपोआप पडलं. सहज ज्ञान अलिकामे तोंड करू गेले बडबड, गीताईशे गोड आतुडले. ते ज्ञान पटपट बाहेर पडलं. पण कशाच्या बळावर पडलं दादानो? अभंगाचं प्रथम चरण. कृष्ण नामे हे दोन्ही साजी रे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी. कृष्ण नामे रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी. रामकृष्ण रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे. हृदय जीवा श्री मूर्तिरय. हृदय दिवाळा श्री रागारे आपोली आपण करा सोडवन. आपोली आपण करा सोडवन. हृदय मंदिरे स्मरा काय. हृदय मंदिरे मंदिरी स्मरा काय. आपुले आपण करा सोडवन. आपुले आपण करा सोडवन. काय ज्ञानोबारायाचं वाक्य. जगायचं असेल कुणतरी आपला आश्रय असणं गरजेचं आहे. एवढं करण्यासाठी माझ्या ज्ञानोबारायानं संसार सुखाचा होण्यासाठी प्रतिज्ञा केली ती. महाराज उगाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिने लोकी. पण कशाच्या बळावर? जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया. लिकीचा पुरावा दिला दादानो. माया बर का, सासरातला संसार सुखाचा होण्यासाठी मी माहेरला जाईल.
आणि माहेरला गेल्यानंतर सासरचं सुख दुःख माय बापाला सांगेल आणि त्यांच्याकडून जे मला भेटेल त्यानं माझा संसार सुखाचा करेल. विठाला तसंच येईल. काय बदल आहे? आजवर होते मी मोकाट तव फुकट फुकट डोळे मोडा तुम्ही समर्थाचे अंगी अवचित पडिये. महाराज फक्त नजर माणसावर देवाची पडावा झालो सोनं त्याच पडावा संताची किंवा भगवंताची नजर तुमच्यावर पडू द्या. माझ्या ज्ञानोबारायानं तेच केलं. त्या 2 नामाचं भजन केलं. परिणाम इतका झाला दादानो, परिणाम असा झाला. त्या 2 नामाचं भजन केलं एवढी श्रीमंती त्यांच्या मुखातून बाहेर पडली दादानो. हो, हरीचं उच्चारण कसं करायचं, आत्मसाधना कसं करायची, हो, मनातले अनुभव कसे जाणायचे. आणि दादानो चांगदेव 65 सुद्धा दादानो माझ्या ज्ञानोबारायाच्या मुखातून पडलं. हे ईश्वाला आज जर या जगामध्ये जर खरं ज्ञान जर लोकांना नाही कळालं तर त्या लोकांचं खरं नाही. मी पाया पडून सांगतो महाराज, सकाळी झोपेतून उठलात ना, स्नान संध्या झाली, देवाऱ्याच्या दारात जा, मांडी घाला आणि माझ्या ज्ञानोबारायाची मांडी हे ज्ञानेश्वरी मांडीवर घ्या आणि फक्त 5 ओव्या तुम्ही वाचवा. फक्त 5 ओव्या. आणि त्यात नसली एखाद्याकडं तर आळंदीला जा, कुठंही जा, तीर्थावर ज्ञानेश्वरी भेटती, इकत घ्या. मोकार पैसा लोक लय उधळायला लागले. ज्ञानेश्वरी इकत आणून घरी 5 ओव्या एक तरी ओवी अनुभवावी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. ज्ञानोबरा एवढं वाङ्मय तुम्ही तयार केलं, पण कशाच्या जोरावर? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी. मी माझ्या मंदिरामध्ये धारण केलं. नुसतं हृदय ठेवलं नाही, ते मंदिर केलं. आणि ते मंदिर केल्यामुळं झालं काय? अभंगाचं 2 नंबर. आपोली आपण
मानलं सगळ्या टाळकऱ्याला वादकाला आणि ऐकणाऱ्याला मानवं लागेल. यांचं कौतुक केलं महाराजांनी, पण आमचं तुम्हीच म्हणून आमचं जमतंय. विठ्ठला विठ्ठला. काय ध्रुवपद किती गोड आहे बघा ना. आपली आपण करा सोडव. दुसरीकडे जायचीच गरज नाही. स्वतःची सोडवणूक स्वतः. का तू तुला ओळखत नाही हे अवघड झाले. महाराज लय आपण भारी मानते. किती भारी भाग्यवान किती सांगू का महाराज. साधू संतांनंतर आपला जन्म झाला. महाराज हे जगामध्ये एक असलं वादळ जन्माला आलतं. वादळ ते निश्चय भागव्यावाल्याला मारित होतं. भागव्या कपड्यावाल्या निश्चय भागव्यावाल्याला मारायला. दिसला की माळकरीच हाणायचा. त्या माळकरीकडे काय असतं पण त्याला लुटल्याशिवाय राहत नसतं. एकदा इन्यावालाच गाठला हाता. तुम्ही नाही बर का. त्याच्या अंगावर बघवे होते तुमच्या थोडे. इन्यावाला गटलं. इन्यावाला म्हणजे नारद. नारद म्हणला आता आपला कार्यक्रम झाला. हातात तलवार होती. दादानं केस वाढलेले होते. असं राक्षसी विक्राळ रूप होतं. म्हणला चाल तुझ्याकडे काय. म्हणला चिपळ्यानी नाही माझ्याकडे काय. मागणं पुढून फुफुटा उड. नाही मला काहीतरी नाही मला चिपळ्या. महाराजांचं नुसतं बोलण्यावर नाही झालं. इतकं बिघडलं वातावरण. इतकं बिघडलं नारदाला ह्यानं वडाच्या पारुंब्याला बांधून टाकलं. तुझ्याकडं काय मला माहिती. तू जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी सोडित नाही. दिवस 5 वाजल्या होत्या. संध्याकाळच्या 5 वाजता नारदानं त्याला सांगितलं तुम्हाला जीव जरी मारलं ना माझ्याकडं फक्त इण्या आणि चिपड्याशिवाय काहीच नाही. मी तुला एक बोललो तर राग येणार नाही. मला अजिबात नाही. नक्की बोलू. हो. एवढ्याची कुटाने करतोस तू कशामुळे करतोस. हा हे लोकांच्या अंगावर अलंकार लुटितोस. नाही ऐकले की त्या माणसाला मारतोस. एवढे मोठे गटार केलंस. किती पाप झाले तुला. हाय का याचं काही नव्हत्यात. हे जरा संतांचे विचार त्याच्या डोक्यात जरा शिरायला लागले. तुम्हाला एक खरं सांगू का. एखादा माणूस माळ घालायला लागला की दुसरी मधीच बोट घालते. महाराज ते कशाचं टिकवी दे. त्याला काही गरज आहे का बरं. घालायला ना माळ. तुला माहिती का ह्या महाराजामुळे त्याचं कल्याण होईन. अगर वाटोळ होईन काहीतरी होईन ना. असं तरी कुठं चांगलं व्हायला. माणसानं दुसरं माळ घालायला की मध्ये तोंड घालू नये. मला तर इतकी चांडाळकीनं मध्ये तोंड घालणाऱ्या माणसाची तुम्हाला सांगतो. माळ घालायला तयार केलंय त्या महाराजांनी. 2 तास प्रवचन केलंय. ते गेलं घरी. अजिबात बोलू नका. कुणाच्यामुळं कुणाचं कल्याण होईल कसं सांगता तुम्ही. नारदाचे विचार त्या राक्षसी वृत्तीच्या असणाऱ्या महाराजाच्या नाही राक्षसाच्या डोक्यात बसले. किंवा म्हणला मला आतापर्यंत असं कुणीच सांगितलं नाही. पण जरा तुझं बोलणं मला गोड वाटतंय. बोल बोल. काय नाही म्हणला. हे जी पाप करतोस या पापात तुझं घर आहे का महाराज. आहे का तुझं घर. नारद म्हणला तुझं लग्न झालंय का. हा लग्न झालंय मला. एकदम सुंदर माझी बायको आहे. म्हणला लेकरं आहेत मला. परिवार मस्त आहे. आणि काय नाही म्हणला मग इथं काय करतो. काय नाही म्हणला फक्त घर जगवण्यासाठी लोक लुटतोय म्हणलं. काय म्हणला त्यो. घराची पूर्तता कर. आता मला सांगा मी मगाही कथेत सांगितलं आपण दुसऱ्याच्या परिवारावर दादानो अंधार टाकायचा ना आपला परिवार उजाडात ठेवायचा नाही. त्या परत देऊ लाईट इजवायचा. सांगा असं नाही कुठं ना करायचा महाराज. एवढं पटलं नारदानं सांगितलं. तू म्हणतो बायको लेकर सगळं. अरे धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसू सर्व मिथ्या हे जाणून शरण निगारे देवा. माहिती तुला हेच बायको तू. चल म्हणाव तिला मी मरायला चालूय. आली ना तर तू माझा बळी घे. मारून टाक मला. फक्त जाऊन फक्त बायकोला म्हण मी आत्ताच्या आता हिरीत उडी टाकावलोय. तू माझ्या संग येणार का. ती जर येत असेल तर मला जीवच मार. जर येत नसेल तर माझे पाय धर. महाराजांना आतापर्यंत असलं वादळ कुणीच भेटलं नव्हतं. मला ह्या भगव्या कपड्याच्या पांघरुणात जादू आहे म्हणला. गेलो घरी बायकोला म्हणला आतापर्यंत लय झाला संसार. आता मी मरायला चाललोय. तू माझ्या संग येणार का. ती म्हणली मरा नसता तिकडं काही करा. मी कमून येईन. कोण म्हणली लय गोड बोलती महाराज बायको. हे सब है पैसे के बाई
दिल का साथ नहीं कोई, खाने पीने को पैसा है तो जरूरी बंदी करे, एक दिन खाना नहीं मिला तो फिर के जवाब करेगा। आज तिनं तिचा पती खाली हात आलेला पाहिला, तळपायाची मुंगी मस्तकाला गेली आणि पहिला प्रश्न केला, मालक आज किती द्रव्य आणलं? मग म्हणला हे फक्त द्रव्याच्या लायकीचे, माझ्या लायकीचं कोणीच नाही। लात मारली आणि येऊन नारदाचे पाय धरले, महाराज आतापर्यंत मला असा उपदेश कोणीच केला नाही, पण आज तुमच्यामुळं आज माझं कल्याण होणार आहे, मी काय करू? बस नारदानं सांगितलं काहीच करू नको, इथं बसून तू फक्त राम म्हण। राम म्हणत नव्हतं, उलटा नाम जपत जीव मोही, ते उलट नाम जपणार निघालं, पण झालं काय? भविष्यामध्ये त्याच्या मुखाला राम आलं म्हणून रामायण त्या वाघानं केले पाहिलं। रामायण माणसानं योग्य माणसाचा सल्ला घेतला तर नक्की तुम्ही देवापर्यंत जाऊ शकतात, हे त्याला पटवून देण्यासाठी संतासारखा जीव लागतो दादानो। म्हणून जीवावर कृपा संताची होण्यासाठी, जीवावर कृपा संताची होण्यासाठी नारदासारखा संत भेटला। तू कोण आहेस, तुझी ओळख फक्त दादानो काय? हो, अंधकार धुईची ताकद फक्त संताच्या संगतीत आहे, म्हणून सद्गुरूची गरज आहे। या वाल्यानं काय केलं? संताचा पाय म्हणजे स्त्री संताची माता चरणावरी परिणाम काय झालं? लिहिले रामायण रामा आधी, ही ताकद संताची जीवावर कृपा केल्यावर होती। ज्याला हात असतील त्यानं वर हात घ्यायचे। झाला ना टाइम आपला, है की वा 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 वा, हे विठोबा महाराज माणसं टाळी वाजवायला बिकून दुसरीपणा करते। खूप सुंदर टाका उतर। आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे। तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही सोन्यासारखी माणसं, लय संसार डोक्यात ठेवू नका, लय संसार डोक्यात ठेवू नका। महाराज संसार करायचा, संसार वाईट नाही हो। तुम्हाला जरी तुकाराम महाराजांनी लिहून ठेवला असेल, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, ज्याला जमला नाही त्याच्यासाठी इंगळ आहे। परमार्थ असो किंवा संसार असो, या दोन्हीची जोड जर तुम्ही दिले तर तुमचा संसार सुफळ होणार।
आजी संसार सुफळ झाला गे मा. संसारी असावे असोरी नसावे भजन करावे भजन करावे संसारी असावे असोरी नसावे भजन करावे भजन करावे काय म्हणलेस तर महाराज. होय, संसारी असा आसोनी नसावे. भजन करावे. हा महाराज, एवढे महाराज संसार वाईट नाहीत ना. आता मला सांगा, येऊ येडा होता का खाली यायला? होय बाबा, खरं सांग, माझ्या रामानं अवतार घेतला का नाही? बायको केली, लेकर झाले. बरेच जण रामायण वाचूत येत, पण रामायण घरी कोण नेते? मंदिरापुरतं रामायण आहे ना. असलं वजन मारून सांगत येत ना दादा नो. वा बाबा, चाली माग चाली. पण ह्याच्याच घरात सख्या भावाचं जमत नाही. मांडीवर थप टाकून म्हणतो, हा सख्खे नव्हते, सावत्र होते, आणि घरी गेलो भावाला शिव्या देते. नाही करायला पाहिजे. रामायण ग्रंथ दादानो आपल्या देशाची संस्कृती आहे. माझा रामाचा अवतार जर झाला नसता, तुमच्या पाया पडून सांगतो महाराज, सांगतो थोडस रामायणात पुसतो, पुसल्याशिवाय डोकं फ्रेश होत नाही की नाही. हो महाराज, एका पानामध्ये रावण खाली पाडला. कोण? रामात. ऐका महाराज, संपलं आपलं कीर्तन. खाली पाडल्यावर महाराज, ज्या रावणाची बायको मंडवधरी होती का, तिला सपनात बी नव्हतं की माझ्या पतीला कोणी मारी. सपनात नव्हतं महाराज. पाडलं. सैनिकाला विचारलं, माझ्या मालकाला मारलं कोणी? आई साहेब, तू राजकुमार आहे? त्यानं मारलं. काय नाव आहे? नाव नाही माहिती, पण त्यानं मारलंय. एवढं ऐकलं, सपनात नव्हतं वाटलं की माझ्या पतीला कोणी मारीन. नव्हतं वाटलं. 9 ग्रहावर बसत होता. 33 कोटी देवता त्याच्या घरी काम करीत होत्या. 80,000 पत्न्या होत्या. 1.25 लाख नातू होते. एवढी संपत्ती लंकापती रावणाची होती. गणपती बाप्पा, हो, गाढव वळी गजानन, सटवी करी बाळांपण, एवढं वैभवशाली लंकेचा रावण होता महाराज. पण त्याही लंकापती रावणाला एका बाणात एका वाघानं मारलं. त्याचं नाव आहे राजा रामचंद्र प्रभू. मारलं. पत्नी बघून पाठीमागून दादानो आपल्याकडे एक स्त्री येत आहे, एक नारी आपल्या पाठीमागून येत आहे. निस्ती पायाची चाहूल रामाच्या कानी गेली. तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वैऱ्याची पत्नी एका नारीच्या पावलाची चाहूल कानी आली. रामानं मान वळवून पाहिलं तर आपल्या दिशेला एक महान पतिव्रता येत आहे. रामानं आल्या आल्या त्या स्त्रीला पहिला नमस्कार केला. कोण आहे तुम्ही आई? त्या टायमाला दादानो कपाळाचं कुंकू पुसल्याली लंकापती रावणाची मंडवधरी पत्नी म्हणते, कोण आहेस तू? मी अयोध्येचा राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र. या देहाला राम म्हणता. आई, माझं नाव राम आहे. राम आहेस तू? हो. माझ्या पतीला तू मारलं? हो आई. मारित नव्हतो आई, मारावा लागलं. का मारलं? कारण माझ्या बायको त्यानं वाईट नजरेनं पाहिलं. ती आई एक वचनी आहे, एक पत्नी आहे. मर्यादेचं पालन करणारा हा दशरथ नंदन राम आहे. माझ्या पत्नीवर तुझ्या मालकाची नजर गेली म्हणून मला मारावा लागलं. हे वाक्य रामाच्या मुखातून ऐकलं आणि मग मंडवधरीनं उत्तर दिलं, रामा, तू माझ्या पतीला मारलंस, चांगलं केलंस, योग्य काम केलंस. ही जननी असणारी मंडोदरी तुला स्वाभिमानाने शाबासकी देते. पण खरं सांगू काही, मी मारून सुद्धा तू मला शाबासकी दिलीस. कारण काय? कारण मग पतिव्रतेनं सांगितलं, कारण माझ्या पतीतलं आणि तुझ्यातलं जे खरं सौंदर्य हे मला आज कळालं. कोणतं सौंदर्य? सांग ना गाई. ऐक म्हणले, रावणा, हे रामा,
वल्कल धारण करणारी जंगलात फिरणारी 2 राजकुमारासंग माझ्या पतीची काय नजर जावा आणि वल्कल धारण करणाऱ्या स्त्रीला माझ्या पतीनं काय दाशी करून घ्यावा. ज्याची पत्नी चुरून आणली तो असणारा अयोध्येचा राजा वैऱ्याच्याही पत्नीचा स्वीकार करतोय, स्वाभिमान ठेवतोय, तिला मोठेपण देतोय. बस माझ्या पतीकडे मोठेपण नव्हतं म्हणून तुझ्या हाताने मरल्या गेला. तुझ्याकडे मोठेपण आहे म्हणून वैऱ्याची पत्नी तुला नमस्कार करते. विठाला सगळ्या गोष्टी पॉइंट वर आल्यानंतर रामानं सांगितलं आई खरंच तुझं नाही. तेव्हा रामानं सांगितलंय जग बदलन पण तू पतिव्रता राहशील. असं कधी घडलंय का पती मरण पावले स्त्री पतिव्रता राहील का? पण रामाला तिचं वाक्य आवडलं. सांगितलं आई तू जन्मोजन्मी पतिव्रता झाल्याशिवाय राहणार नाही. का सज्जनानो संसार आहे हा. संसारात उलाढाल असते पण ज्या दिवशी तुम्ही योग्य रस्ता धरतात तर मला एकच सांगायचंय जेव्हा तुम्हाला योग्य रस्ता दिसेल त्यावेळेस मला एक बोलायचंय की तुम्हाला तुमची वाट दिसली याचा अर्थ होतो आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. आणि हे संसाराचं बंधन तोडण्यासाठी दादानो काय करावं लागेल तर अभंगाचं शेवटचं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. रामकृष्ण ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण हृदयी जीवाळा श्री मूर्तिरया बोली आपण करा सोडवन बोली आपण करा सोडवन आपोली आपण करा सोडवन आपोली आपण करा सोडवन जोडावे
संसार बंधन तोडावे की तोडावे की तोडावे की संसार बंधन तोडावे की तोडावे की संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपुले आपण करा सोडवं आपुले आपण करा सोडवं ज्ञानेश्वर माऊली